नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बटाट्याची हिरव्या मिरच्याची भाजी बनवणार आहे. यासाठी इथं मी कांदा घेतलेला आहे. तर एकदम बारीक असा कांदा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 2-3. तर वरचं साल काढून घ्यायचे आणि फोडी बनवून घ्यायच्यात. फोडी मध्यम आकाराच्या बनवायच्यात. बटाटा जास्त उकडायचा नाही भाजी बनवत असताना. दोन 4 मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून. आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची याची. आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि वाटून घ्यायचं. आता या पद्धतीने बारीक केलेलं आहे मी. आता गॅसवर कढई ठेवली. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचे. आता याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची सुरुवातीला. आता इथं कांदा तळून घ्यायचा आहे. आता इथं कांदा तळत आलेला आहे. लगेच याच्यात लसूण पेस्ट टाकून घ्यायची. आता अर्धा चमचा हळद टाकायची. तर हिरव्या मिरचीची भाजी बनवायची त्यामुळे मी थोडीशी हळद टाकलेली आहे. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचे. आता याच तेलामध्ये वाटलेले हिरवी मिरची टाकून घ्यायची. आता ही तेलामध्ये परतल्यावर लगेच ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे. आणि बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला ह्या मसाल्यामध्ये. हिरवी मिरची जर टाकायची नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालते. आता थोडंसं पाणी टाकून मी आणखीन थोडंसं एकजीव करून घेणार आहे गॅसवर. आता थोडीशी कोथिंबीर टाकली. तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे असतील तर आणखीन छान लागते भाजी याच्यामध्ये टाकलीस. आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाले, मीठ आणि तिखट मिक्स होण्यापुरतं. आता इथं तयार झालेली आहे भाजी, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.